जरा लवकर हटपा. अगं आधी टॉवेल दे, आधीच ऑफिसला जायला उशीर झालाय. आणि ए रमा 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 मला आज ऑफिस मधून यायला उशीर होणार आहे. माहितीये मला. डब्यात 2 पोळ्या जास्तीच्या ठेवल्यात. तुम्ही चला आता लवकर चला. टॉवेल दे बाई आधी. लावता तुम्ही बोलत बसता नुसते. रमा आले. हा घ्या डबा. तुमची डब्बा बँक काय म्हणते? तुमचा कशाला डोळा माझ्या डबा बँकवर? हात नाही लावायचा त्याला. का? मला माझ्या मनासारखी साडी घ्यायची. रमाकांत लगाडे कुठे राहतात? इथे दुसऱ्या मजल्यावर. काय काम आहे? त्यांचं रजिस्टर द्यायचंय. बघू बघू. तुम्हा बायकांचा साड्यांचा सोस कधी संपणारच नाही. आम्ही बघ 2 जोड पुरतात आम्हाला. पुरुषांना कोण बघते? त्यातून तुमच्यासारख्या लग्न झालेल्या पुरुषांना काही किंमत नसते. कुणी ढुंकून सुद्धा बघत नाही. चला निघा. रमा गैरसमज आहे तुझा, गैरसमज. रमाकांत लगाटेला वैदा रहमानचं पत्र आलं रे. काय हो, कसली गर्दी आहे लघाट्यांच्या घरात? काय माहित, सकाळी बघितलं तेव्हा लघाटे चांगले होते. रमाकांत काका, तुमच्या नावाचं रजिस्टर आलंय. वैदा रहमाननी पाठवलंय. हो लवकर घ्या ना, मला दुसऱ्या ठिकाणी जायचंय. हो आलो आलो. हे घ्या, इथे सही करा. पत्र द्या. हे घ्या काका. बाजू 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 बाजू. अरे बाजू उठा. तुम्हाला काय काम धंदा आहे की नाही? चला बाजू उठा. चल 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 चला आपापल्या कामाला. अरे त्याला निवांतपणे बघू दे. वैदानी पाठवलं रजिस्टर. चला 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 चला. लगाटे निवांतपणे बघा. मी येतोच नंतर निवांतपणे बघायला. बेस्ट ऑफ लक. काय मग लगाटे? वैदा रहमाननी काय पाठवलं नक्की रजिस्टर पार्सल मधून? 2 गोष्टी पाठवल्यात. एक गोष्ट म्हणजे तिच्या नवीन चित्रपटाचे पासेस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 12 तास वैदा रहमानच्या सहवासात राहायला मिळणार मला. रमा वहिनींसह? नाही हो, मला एकट्याला. मज्जा आहे लगाट्यांची. तुम्ही जरा शांत राहो. मला हे सांगा लगाटे, हे सगळं जमलं कसं तुम्हाला? अहो मला कुठलं जमतंय. माझा एक मित्र आहे, मेकअप मन आहे. तो एकदा आमच्या घरी चित्रपटाचं मासिक घेऊन आला होता. तर त्या मासिकात एक स्पर्धा होती, नट नटी ओळखा म्हणून. माझ्या त्या मित्रानं माझ्याच नावानं फॉर्म भरला आणि पाठवून सुद्धा दिला. तरी मी म्हंटल नाही, आली तुमचं काय इतकं बारकाईने लक्ष नसतं सिनेमाकडं, आणि तुम्हाला हे जमलं कसं? म्हणजे आता 12 तास वैदा रहमान सह. कल्पनेचे पतंग जरा कमी उडवा. फिरकी माझ्या हातात आहे म्हटलं. गप्प साव. लगाटे खरं म्हणजे तुमचा सत्कारच करायला हवा बघा. अहो त्यांचा कसला सत्कार करताय तुम्ही? सत्कार करायचा ना तर त्या रमावहिनींचा करायला हवा. अगदी बरोबर. हो, आमच्यावर जर असा प्रसंग आला असता ना, तर आमच्या हिनं आमची पतंगच गुल करून टाकली असती. पुरे पुरे चला आता लवकर या घरी. अहो तुम्ही पण चला लवकर.
आलोच. काय होते एवढ्या रागवल्या काय? त्याचं काय आहे, आमच्या आईला एक स्वप्न पडलं, तुमच्या ऐवजी मी वहिदाकडे गेलो म्हणून. हो तुमचं राहू द्या हो. मी काय म्हणतो लगाटे, मी तुम्हाला 25 नाही 50 रुपये देतो. मी जातो ना वैदा रहमानकडे लगाटे म्हणून, नाही का? नाही ती कुठे ओळखते की तुम्हीच लगाटे आहेत हा? ते काही नको, वैदाकडे मीच जाणार. लगाटे हे बहुतेक तुमच्यासाठी आलेले. हा मी निघतो. गुड नाईट. हा हो येत आहे का? आलो आलो बापुढे आलो आलो. या. हा लगाटे, बेस्ट ऑफ लक. तिला सांगा मी आठवण काढली म्हणून. हा बेस्ट ऑफ लक. अगं रमा, अगं हे रमा, अगं रमा ऐक. रमा, 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 अगं हा काय प्रकार आहे? टेबलवर एवढी घड्याळ आहे, एवढ्या वह्या. अगं तुला विचारतोय मी. चाळीतल्यांनी आणून दिलेत कशासाठी? तुम्हाला सकाळी जाग यावी ना म्हणून. आणि वह्या तुमच्या वहिदाच्या सह्या हव्यात सगळ्यांना. म्हणजे दिवसभर काय तिने हेच करत बसायचं? नाही तर काही दिवसभर तुम्हाला मांडीवर घेऊन बसणार आहे का ती? आता बघू तिला कसं काय जमतंय ते. जरा म्हणून लाज नाहीये तुम्हालाही आणि त्यांनाही. कोण आहे? मी बघतो. क्या कोण पाहिजे? मेरा नाम मानिक जी, मैं वैद्य की गाड़ी का ड्राइवर हूँ. अरे या ना बसा मेरे बसा. पास टाइम नहीं है. मैं कल सुबह 5:30 बजे आता हूँ आपको लेने के लिए. आप तैयार रहना. हाँ. ओ ड्रायव्हर साहेब, चाय बी काय बिस्कुट वगैरे? साडेतीन. रमा, तू माझ्या बोटांना का पॉलिश करते? मग वहिदाकडे जायचंय ना तुम्हाला, तुमच्या तयारी नको करायला? रमा, 2 शब्द तरी माझ्याशी गोड बोल ना. तोंड धुवा. हे घ्या. हे काय? हे कोणाचे कपडे? तुमचे. माझे? म्हणजे म्हणजे पॅन्ट एका दिवसात शिवून मिळाली मला, पण शर्ट मग रेडीमेडच घेतला. अगं पण माटेंचा सूट काय झाला? देऊन टाकला मी त्यांना परत. का? उगाच ड्रायक्लीनचा खर्च. आणि चाळभर सांगत फिरतील, माझे कपडे घालून गेले होते, माझे कपडे घालून गेले होते. अगं पण आता ह्या कपड्यांसाठी किती पैसे खर्च केले? त्याची आता चर्चा नको. आणि ती वहिदा आहे ना, वाटेल त्या कपड्यात भेटायला रमा थोडीच आहे.
कसा दिसतोय मी? एकदम गुरुदत्त. तुझी डब्बा बँक रिकामी केलीस ना? आता साडी केव्हा घेणार? जाऊ द्या हो. मला काही तुमच्यासारखं जायचं नसतं ना घराबाहेर. मी काय मेली घरीच असते. आणि साडी काय आज नाही तर उद्या घेऊ. अगं पण दरवेळीच लांबत चाललंय. शिवाय हा खर्च सुद्धा अचानकच आला. नाही पण आवश्यकही होता ना. पण दरवेळी तूच. आणि मला खरं तर तुम्हाला असं छान छान कपड्यात बघायला आवडतं. अगं पण मला सुद्धा तुला. जाऊ द्या. एक सांगू? सांग ना. राघवाल, रागवलं तरी तू सांगणारच ना, मग सांग ना. मग तुम्ही तिकडे वहिदाकडे जाताय ना, तर तिकडे म्हणजे नीट वागा असं म्हणायचं होतं मला. म्हणजे मी नक्की काय करू? काही करू नका असं सांगायचं होतं मला. साहब तयार आहे? तुम्हारी चिठ्ठी आहे ना तेव्हापासूनच तयार आहेत. येत आहेत. साहब नाश्ता। हाँ, वो वैदा जी कुठे है? क्या है, रात को 2 बजे शूटिंग खत्म हुआ है, आने को टाइम है। अच्छा, उनको सांगो रमाकांत आया है. हाँ? ठीक है सर। आणि वो गाडी मध्ये माझ्या वह्या आहेत, बुक वो जरा आत लाव ना. हाँ लाता हूँ सर। एवढा नाश्ता आणि एका माणसासाठी ज्यूस, दूध, ब्रेड, बटर, चहा सुद्धा आहे आणि फळं सुद्धा आहेत. काय बरं पहिलं घ्यावं? मला वाटतं ज्यूसच प्यावा पहिल्यांदी. वाह, इतक्यात नाही यायचे. इतक्यात नाही यायचे ते. रमले असतील ना त्या नटमोगरीच्या सहवासात. घरची आठवण येईल कशाला? नाही नाही असं नाही ग. काय नाही ग, सगळे मेले पुरुष सारखेच. हो, त्यात तुझा तरी वेगळा कसा असेल? त्यातून ती नटी. काय सांगावं? काय आवडलं तर ठेवून सुद्धा घेईल कायमचा. छे छे, असं काही नाहीये. मी यांच्या लग्नाची बायको आहे ग. इथेच तर आपल्या बायकांचं चुकतं ना. तू त्यांना जाऊच द्यायला नको होतस. मी बाई दिलं नसतं माझ्या नवऱ्याला जायला. मला हे सुचलंच नाही ग. तू खूप भोळी आहेस. चांगला नवरा हातचा घालून बसशील ना. हा, येते मी. राहवलं नाही म्हणून सांगायला आले तुला.
लगाटे नक्की काय झालं वैदाकडे? अगदी अगदी सगळं सांगायचं म्हणजे एकदम डिटेल मध्ये बरं का. ए खरं सांग बर का सगळं. खरं सांग म्हणजे तुम्हाला सांगतो, मी इकडून गेलो, वैदा रहमानच्या घरी गेलो, तिथे पोचलो, तुम्हाला सांगतो तिचा तो बंगला बघून माझे तर डोळेच दिपून गेले हो. आणि गाडी तिच्या बंगल्याच्या पोच मध्ये शिरता दारात चक्क वैदा रहमान उभी होती हो. क्या बात आहे हा लगाटे. तुम्ही आपल्या चाळीचं नाव एकदम रोशन केलं बघा. या वर्षी गणेशोत्सवात तुमचा सत्कार कन्फर्म. ठरलं ठरलं ठरलं. जेवणार आहात का? जेवणार आहात का? मला भूक लागली. रमा, मला सुद्धा भूक लागली. दिवसभर उपाशीच ना? हो. मला माहिती होतं. पिठलं भात तयार आहे, चला. दुपारी मी सुद्धा जेवले नाहीये, मला खूप भूक लागली. ताटं घेते, या लवकर. या. रमा काही बोला, जेवण अगदी मस्त होता. माझ्या पुढ्यात तरी खरं बोलाव. अगं खरंच सांगतोय. नेहमी सारखं केलं होतं जेवण. काहीही बोलू नका, इथे सुद्धा आणि खाली सुद्धा. काय बोलत होतात तुम्ही? जरा तरी तारतम्य ठेवायचं ना. आपण काय बोलावं, काय बोलू नये, काहीतरी विचार. अगं रमा, सगळं ऐकलंय मी. नाही म्हणजे आधी मला सगळं खरं वाटलं होतं, पण जेव्हा तुम्ही म्हणालात ना तिचा हातरुमाल 3 फूट बाय 3 फुटाचा होता, तेव्हा माझ्या तुमचा सगळा खोटेपणा लक्षात आला. आणि त्या खालच्या वेड्यांनाही सगळं खरं वाटलं ना. अगं रमा, दिवसभर तिकडे काहीच घडलं नाही. खरं सांगतो रमा, वैदा तर दिसली सुद्धा नाही. अगं भेटणं तर दूर राहिलं. हो मग केलंत काय? सांगतो. साहब, इसमें वैदा जी का फोटो है, देख लो. आपण ओळखा पाऊस स्पर्धेत मी पहिला आलोय. म्हणजे 12 तास, माझ्या अगोदर 2 तास. या 2 तासात काय काय घडलं जरा सांगा ना. वया 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 वया. हो काय चाललंय काय तुमचं? झोपताय काय, उठताय काय? तुम्हाला काय सांगू, अहो झोपेत सुद्धा ती वैदा दिसली नाही, पण मला सारख्या या वया दिसत आहेत. अहो 40तल्या मुलांनी या वया दिल्यात, त्यांना वैदाची सही पाहिजे. हो एवढंच ना, कशाला काळजी करताय? निम्म्या तुम्ही घ्या, निम्म्या मी घेतो, करून टाकू साया. आहे काय नाही काय? आयुष्यात मला कधी पत्ते खेळणं जमलं नाही हो, आणि त्यातून जुगार तर नाहीच नाही. अहो असं काय करताय? अहो 12 तास वैदा रहमानच्या घरी तुम्हाला काढावे लागतील असं आयुष्य तरी वाटलं होतं काय? नाही हो. मग अहो 1 दिवस वैदा रहमानसाठी, तसा 1 दिवस पत्त्यांसाठी. आहे काय नाही काय? ही झाली माझी रमी. क्या बात है, सलग 4था डाव जिंकलात की तुम्ही. तू आधी डोळे बंद कर. कशाला? डोळे बंद कर ना. सांगा. अरे कुठे गेलात आता? रमाकांत, लवकर सांगा. हा साडी माझ्यासाठी? आता मी साडी नेसतो का? काय हो, किती सुंदर साडी आहे नाही? खूप खर्च झाला असेल नाही? सोड ग, मला सुद्धा तू सुंदर साडी नेसलेली खूप आवडते. रमाकांत, तुम्ही खूप साधे आहात. एक सांगू, जगात सुंदरता खूप आहे हो,
पण नवऱ्याच्या पिवळ्या बनियांची पर्वा न करता त्याच्या जवळ जी येते ना तीच त्याची खरी वहिदा. जाने क्या तूने कही, जाने क्या मैंने कही, बात कुछ बन ही गई. स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.